तर या टॉपिकमध्ये एकूण 3 पार्टपैकी 2 पार्ट झाले. पहिला युनिटचा पार्ट, दुसरा डायमेन्शनचा पार्ट आणि तिसरा आता एररचा पार्ट. ॲक्च्युली एरर म्हणजे काय? रीडिंग घेत असताना जे रीडिंग करेक्ट आहे ते न येणं किंवा जे ॲन्सर एखाद्या एक्सपेरिमेंटचं आहे ते बरोबर न येणं म्हणजे चुकीचं असणं. पण याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे मिस्टेक्स. याचा उल्लेख आपल्या अभ्यासक्रमात नाही, परंतु मिस्टेक्स अँड एरर्स असे 2 प्रकार आहेत. त्यापैकी मिस्टेक्स काय आहेत? मिस्टेक म्हणजे जस्ट आपण समजा जिन्यातनं चाललेलो असेल, जस्ट आपला चुकून धक्का लागला दुसऱ्याला तर आपण सॉरी म्हणतो. म्हणजे याचा अर्थ आपल्या हातून धक्का लागायला नको, तो लागला हे आपणाला मान्य झालं म्हणून आपण सॉरी म्हणतो. किंवा अशा बऱ्याच इन्सिडेंट असतात की ज्या वेळेला आपण सॉरी म्हणतो म्हणजे त्यावेळेला आपल्या हातून काय झालेलं असतं, मिस्टेक झालेली असते. तर त्या मिस्टेकला मिस्टेकच का म्हणायचं, एरर का म्हणायचं नाही? तर याचं रिझन असं आहे, मिस्टेक्स हे असे असतात की एखादी चूक आपल्या हातून झाली, जिन्यातून जाताना कुणाला तर धक्का लागला हे आपल्याला समजलं, तर त्याच्यानंतर आपल्याला मिस्टेक झाली म्हणून समजल्यानंतर आपण जर प्रिकॉशन घेतली, फास्ट नाही गेलो, स्लोली गेलो, व्यवस्थित गेलो, कुणाला धक्का लागणार नाही, आपल्यातनं आपणाला ठेस लागणार नाही, म्हणजे अशा गोष्टीची प्रिकॉशन जर घेतली तर आपण व्यवस्थितपणे ते दूर करू शकतो. अशा प्रकारचे जे असतात त्याला मिस्टेक्स म्हणतात. म्हणजे थोडक्यात जे करेक्ट यायला पाहिजे ते आलं नाही, कशामुळं आलं नाही हे आपल्याला समजणं, ते 100% दुरुस्त करता येणं, अशा प्रकारचा जो टाईप आहे त्याला काय म्हणायचं, मिस्टेक्स म्हणायचं. तर ह्या मिस्टेक्स कशामुळे होतात? एक म्हणजे फॉल्टी ऑब्झर्वेशन म्हणजे ऑब्झर्वेशन घेतानाच आपल्यातून मिस्टेक झालेली आहे. म्हणजे काही वेळेला काय होतं की 7 आहे का 9 आहे हे समजत नाही. म्हणजे रीडिंग घेत असताना आपल्यातून काय ऑब्झर्वेशन चुकीचं घेतलं गेलं, पण ते लक्षात आलं आपल्या, समजा हे 7 नव्हतं, हे 9 होतं, किंवा हे 7 आहे 9 नाही. काय वेळेला हे एखाद्या वेळेस असं येतं ना आपल्याला ते 9 वाटतं. अशा प्रकारचे जे आहेत याला म्हणायचं फॉल्टी ऑब्झर्वेशन. रीडिंग बरोबर होतं पण ऑब्झर्वेशन घेताना आपल्यातनं चुकलं आणि ते आपल्या लक्षात आलं, 100% दुरुस्त करू शकतो आपण. नंतर दुसरं आहे रॉंग रेकॉर्डिंग म्हणजे काय? आता समजा केमिस्ट्रीमध्ये तुम्ही टायट्रेशन करत असताना ब्युरेट रीडिंग असते, समजा 12.5 असेल, असं रीडिंग तुम्ही घेतलंय, ब्युरेटचं रीडिंग घेतलेलं आहे. पण लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करत असताना बरेच विद्यार्थी असतात आणि 12.5 हे रीडिंग आपण घेतलंय. रीडिंग घेऊन आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. तेवढ्यात आपला मित्र काय म्हणतो की अरे मला रबर दे, मला पेन्सिल दे, असं काहीतरी म्हणतो. किंवा एखाद्या वेळेस एखाद्या कंपासाला आपला धक्का लागतो, कंपास खाली पडतं, पुन्हा ते उचलतो आपण. त्याच्या अगोदर रीडिंग घेतलेलं असतं, मग 12.5 घेतलंय का त्या दरम्यान काय झालंय, आपल्या मित्रांची 12.6 कुणाचं आलेलं असतंय, 12.4 कुणाचं आलेलं असतंय. म्हणजे आपल्या डोक्यात काय असतंय, 12 समथिंग असं डोक्यात असतंय. आणि मग अशा वेळेला 12.5 आपलं आहे पण मित्राचं 2-3 12.6 लावतं, म्हणून आपल्या हातून काय झालं, 12.5 रीडिंग घेऊन सुद्धा लिहिलं गेलं आपल्या वहीमध्ये किती, 12.6. याला म्हणायचं रॉंग रेकॉर्डिंग. तुम्ही रीडिंग बरोबर घेतलंय पण वहीमध्ये नोट डाऊन करत असताना तुमच्या हातून चुकलेलं आहे, हे रॉंग रेकॉर्डिंग झालं. तिसरं इनकरेक्ट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन.
फॉल्टी ऑब्झर्वेशन, रॉंग रेकॉर्डिंग, इनकरेक्ट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. म्हणजे तुम्ही एक्सपेरिमेंट करेक्ट केलेला आहे, रीडिंग बरोबर लिहिलेलं आहे, फॉर्म्युला तुमचा बरोबर आहे, पण फॉर्म्युल्यामध्ये पुटिंग सुद्धा बरोबर केलं आहे, पण कॅल्क्युलेशन करताना कुठं जर लॉग अँटी लॉग घेताना वगैरे तुमच्या हातून मिस्टेक झाली, किंवा एखादं फिजिकल क्वांटिटी सर्व SI सिस्टीममध्ये करत असताना एखादी क्वांटिटी SI मध्ये करायची राहिली समजा, म्हणजे याला काय म्हणायचं, इनकरेक्ट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. म्हणजे ह्या मिस्टेक कशाला म्हणतात, की कशामुळं मिस्टेक होती हे समजल्यानंतर आपण 100% ते दुरुस्त करू शकतो, अशाला मिस्टेक्स म्हणतात. आणि रीडिंग किती यायला पाहिजे त्याच्यापेक्षा वेगळंच रीडिंग आलंय आणि ते मिस्टेकमध्ये मोडत नाही, कधी म्हणायचं, आपणाला रिझन समजून सुद्धा त्याची प्रिकॉशन घेऊन सुद्धा रीडिंग आपण करेक्ट करू शकत नाही. अशा प्रकारे जे मिस्टेक झालेले असते त्याला एरर म्हणतात. दोन्हीतला फरक लक्षात घ्या. एखादं शॉर्टकमिंग म्हणजे जेवढं उत्तर यायला पाहिजे तेवढं येत नसेल तर ते कशामुळं चुकलंय हे समजल्यानंतर 100% करेक्ट करू शकतो. अशा प्रकारची जी चूक असते त्याला काय म्हणतो, मिस्टेक म्हणतो. आणि जी समजून सुद्धा आपण करेक्ट करू शकत नाही त्याला काय म्हणायचं, एरर्स म्हणायचं. तर त्या एरर बद्दल आपण डिटेल पाहणार आहे. एरर्स. आता हे एरर्स काय, म्हणजे रिझन समजून सुद्धा आपण करेक्ट करू शकत नाही त्याला एरर म्हणायचं. मग एररमध्ये प्रकार किती आहेत. पहिला प्रकार आहे सिस्टमॅटिक एरर. आता हे सिस्टमॅटिक एरर, याच्यामध्ये हे सिस्टमॅटिक एरर कशामुळे आहेत, ही जी एरर एखाद्या रीडिंगमध्ये येते, इन्स्ट्रुमेंट खराब असेल, आपण एक्सपेरिमेंटची अरेंजमेंट बरोबर केलेली नसेल, किंवा रीडिंग घेत असताना त्याची प्रॅक्टिस नसेल, तर अशा या सर्व गोष्टीमुळं होणारी जी एरर असेल त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक एरर. त्याच्यामुळं याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार जो आहे तो इन्स्ट्रुमेंटल एरर. म्हणजे काय, याच्या नावामध्येच याचा मीनिंग आहे. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे इन्स्ट्रुमेंटच खराब असेल तर होणारी एरर, इन्स्ट्रुमेंटच चुकीचं असेल तर होणारी एरर. म्हणजे काय, समजा या ठिकाणी ही मीटर स्केल आहे, अशा पद्धतीनं याच्यावरती या कडेला इथं 0 असतो, परत इथं 1 सेंटीमीटर, इथं 2 सेंटीमीटर असं मार्किंग असतं. तर ह्या 1 सेंटीमीटर मध्ये एक छोटीशी मार्किंग असते 5ची, 0, 1, 2, 3 आणि 4, आणि पुढची 5वी रेघ. या मिलीमीटरच्या रेघ आहेत. हेच दाखवताना तुम्हाला मी थोडंसं मोठं काढतो पहा. ही 0ची लाईन 1, 2, 3, 4 आणि 5ची लाईन जरा मोठी असते. 6, 7, 8, 9 आणि 10ची पुन्हा 1, इथं 1 सेंटीमीटर झालं. तर हे कॅलिब्रेशन जेव्हा केलेलं असतं, पट्टी तयार करत असताना कॅलिब्रेशन केलेलं असतं ना, तेव्हा काय होतं, तर या ठिकाणी एखादी लाईन या ठिकाणी राहते, म्हणजे इथं 1 सेंटीमीटर झालं. आता हे रीडिंग घेताना आपण काय घेणार, हे 0 वरती ठेवणार बरोबर, जी लेंथ मोजायची आहे ना ते हे 0 ठेवणार, आणि दुसरी बाजू इथं 1 सेंटीमीटर आलं की 1 घेणार आपण. पण पहा इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9च रेघ आहेत. म्हणजे 1 रेघ इथं कमी पडलेली आहे कॅलिब्रेशन करताना. म्हणजे इन्स्ट्रुमेंट काय आहे, हे फॉल्टी आहे. किंवा काही वेळेला असं असतं पहा,
एखादी रेघ जास्त पडलेली असते, अशा पद्धतीनं एखादी रेघ जास्त पडलेली असते, मग एरर या ठिकाणी प्लस किंवा मायनस येतो. काही वेळेला 1 मिलीमीटरनं कमी रिडिंग होतं आपलं, 1 मिलीमीटरने जास्त होतं. हे इन्स्ट्रुमेंट खराब असल्यामुळं याला इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणायचं. दुसरी एरर आहे 2 नंबरची, डिफेक्टिव्ह सेटिंग. डिफेक्टिव्ह सेटिंग म्हणजे काय? एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट जी असती ना ती अतिशय महत्त्वाची असते. रिग्नार्ड्स एक्सपेरिमेंट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट असतात. सिंपल पेंडुलम असेल, साधा सिंपल पेंडुलम असेल तर या ठिकाणी काय असतं पहा, इनएक्सेन्सिबल वेटलेस स्ट्रिंग असतो, इथं एक हेवी बॉब अडकवलेला असतो, इथं हे स्टँडला अडकवलेलं असतंय, स्टँड या पद्धतीने असतंय आणि याला ऑसिलेशन्स देतो आपण आणि स्टॉपवॉचच्या साहाय्याने पिरियॉडिक टाइम मोजतो आपण. मग याची अरेंजमेंट कशी पाहिजे? तर हा बॉब आहे तो आपल्या साईडला पाहिजे, हा स्टँडचा हा भाग पलीकडच्या साईडला पाहिजे. पुन्हा हे बॉब जिथून सोडायचं आहे त्या टेबलच्या कडेला एक रेफरन्स मार्क एक असते, ती जिथून सोडायचं आहे ना तिथे एक मार्किंग करायची या पद्धतीनं अशी, आणि इथून बॉब सोडायचा. ही अरेंजमेंट आहे. आणि स्टॉपवॉच जो आहे तो तिथंच टेबलवर ठेवायचा, आपणाला चालू करता येतो, बंद करता येतो, अशा पद्धतीनं. टेबलच्या त्या कडेला स्टॉपवॉच ठेवलाय आणि याचं तोंड तिकडे केलंय, असं नाही चालणार. अरेंजमेंट म्हणजे थोडक्यात काय की, समजा हे व्यवहारातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा आपल्याला भाजी करायची आहे, तर भाजीला आवश्यक असणाऱ्या गोष्टी काय आहेत? तेल पाहिजे, कोथिंबीर पाहिजे, मिरची पाहिजे, नंतर मीठ पाहिजे, जिरी पाहिजे, मोहरी पाहिजे. ज्याची भाजी करायची आहे, समजा फ्लावर असेल, बटाटा असेल, ते कापून तयार पाहिजे. समजा मेथी करायची असेल, मेथीची पेंडी जी असते त्याच्यातून ते व्यवस्थित करून ते खुडल्यानंतर सर्व पाले एकत्र करतो आपण, ते तयार आधी ठेवलं पाहिजे. परत समजा शेंगदाण्याचं कूट असेल, शेंगदाणे आधी भाजले पाहिजेत, त्याचं कूट तयार केलं पाहिजे, कूट एका साईडला ठेवलं पाहिजे आणि मग तुम्ही भाजीला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे अगोदर समजा तेल टाकायचं, नंतर तुम्ही काय कांदा टाकता, जिरी टाकता, मोहरी टाकता, हे तुमचं जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम तिथं पार पडली पाहिजे व्यवस्थितपणे. म्हणून त्याचं सेटिंग जे आहे, भाजी करण्याचं सेटिंग, ते व्यवस्थित पाहिजे. जे पाहिजे ना आपणाला ते सर्व अगोदर तयार करून ठेवलं पाहिजे. नाहीतर मग भाजीला आपण सुरुवात करणार, तेल तळणार आणि मग जिरीच नाही, मग जिरीचा डबा आणायला जाणार, त्याच्या अगोदर तिथं काहीतरी तेलात टाकलेलं ती करपून जाणार आणि परत शेंगदाणे भाजले नाहीत म्हणून पुन्हा कढई बाजूला ठेवायची, पुन्हा शेंगदाणे भाजायचे, असं नाही. हे एक्सपेरिमेंट व्यवस्थित व्हावा म्हणून आपल्या लॅबमध्ये सुद्धा आपल्या एक्सपेरिमेंटला जेवढं साहित्य पाहिजे तेवढं सर्व साहित्य घेतलंय का, ते योग्य ठिकाणी ठेवलेलं आहे का. एखादी वस्तू काय करतो आपण, टेबलवरती एखाद्या बिकरमध्ये लिक्विड आहे आणि तो बिकर आपल्या जवळ आहे आणि दुसरी एखादी वस्तू आपल्याला घ्यायची आहे, त्या बिकरपासून आपण हात लांबवतो असा आणि ती वस्तू घ्यायला बघतो तर बिकरला आपला धक्का लागतो. तर अशा पद्धतीने अरेंजमेंट नको आहे. म्हणजे हे कशात येतं, डिफेक्टिव्ह सेटिंग. तुम्ही एक्सपेरिमेंटची सेटिंग जरी डिफेक्टिव्ह केली तर तुमच्या त्या एक्सपेरिमेंटमध्ये एरर्स येणार. हे दुसरा झाला. 1 नंबर सांगितलं सिस्टमॅटिक एरर, 2 नंबर सांगितलं डिफेक्टिव्ह सेटिंग. तर सेटिंग व्यवस्थित पाहिजे. आणि 3 नंबर जे आहे पर्सनल एरर. पर्सनल एरर. आता हे पर्सनल एरर काय आहे? प्रत्येक एररचा शब्दाचा अर्थ आहे ना, तो त्या एररचा मिनिंग सांगतो. पर्सनल एरर म्हणजे पर्सनली एरर. म्हणजे उदाहरणार्थ जो एक्सपेरिमेंट मी करतोय त्या एक्सपेरिमेंटचं रिडिंग मला घ्यायचं आहे, ते रिडिंग मला घेता येत नाही. समजा या ठिकाणी एखादी गोष्ट उंचावर आहे, माझी उंची कमी आहे, माझा हात पुरत नाही आणि अशा ठिकाणचं काहीतरी ऑब्झर्वेशन घ्यायचं आहे मला,
ती काय झाला, माझा पर्सनल डिफेक्ट आहे. म्हणजे त्यासाठी काय केलं पाहिजे, तर ज्याची उंची जास्त आहे त्यानं रिडिंग घेतलं पाहिजे, म्हणजे मला घेता येणार नाही. समजा आता मला चष्मा आहे आणि अतिशय लहान अक्षर आहे, ते मला वाचायचं आहे. मला नंबर असल्यामुळं ते वाचत असताना ते मला व्यवस्थित वाचता येणार नाही. एखाद्या अक्षराची गफलत होण्याची शक्यता आहे. म्हणजे याचा अर्थ ते रिडिंग माझ्या हातून चुकणार, जे वाचायचं आहे ते लहान अक्षर असल्यामुळं. म्हणजे माणसाचे काही स्वतःच्या वैयक्तिक ड्रॉबॅक्स असतात किंवा नैसर्गिकरित्या काय होतंय, एखादी डिफेक्ट आपल्या बॉडीला दिलेला असतो परमेश्वरानं आणि त्याच्यामुळं आपणाला रिडिंग घेता येत नाही. हे पर्सनल एररमध्ये येतं. तर त्यासाठी काय पाहिजे, पर्सनल एरर. म्हणजे याच्यामुळं एरर होऊ नये म्हणून जे रिडिंग घ्यायचं आहे तो ट्रेन्ड असला पाहिजे. ट्रेन्ड असेल तर रिडिंग चुकणार नाही किंवा या ठिकाणी करेक्ट येईल. तर अशा पद्धतीनं हे सिस्टमॅटिक एररमध्ये 3 प्रकार आहेत. एक इन्स्ट्रुमेंटल एरर, दुसरा डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ दी अरेंजमेंट ऑफ द एक्सपेरिमेंट, तिसरं पर्सनल एरर. तर असे सिस्टमॅटिकचे 3 प्रकार झाले. दुसरा एक प्रकार आहे रँडम एरर. रँडम एरर. आता हे रँडम एरर काय आहे, म्हणजे इन्स्ट्रुमेंट खराब आहे, ते नसावं खराब म्हणून इन्स्ट्रुमेंट व्यवस्थितपणे चेक करून एकदम चांगल्यापैकी इन्स्ट्रुमेंट घेतलं आपण. डिफेक्टिव्ह सेटिंग, एक्सपेरिमेंटची सेटिंग अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे केली आपण. आणि पर्सनल एरर, एक्सपेरिमेंट करत असताना तो एक्सपेरिमेंट ट्रेन्ड एक्सपेरिमेंटर करून केला तर कुठल्याही प्रकारची एरर येणार नाही असं वाटतं आपल्याला. परंतु म्हणजे थोडक्यात काय, इव्हन इफ ऑल दी प्रिकॉशन्स आर टेकन अगेन देअर इज एरर. परत त्याच्यामध्ये एरर येऊ शकते. अशा प्रकारची एरर, ह्या तिन्ही गोष्टींची काळजी घेऊन सुद्धा जर आपल्या रिडिंगमध्ये एरर येत असेल तर त्याला म्हणायचं रँडम एरर. आता ही रँडम एरर कशा पद्धतीने उदाहरण सांगतो मी. म्हणजे इन्स्ट्रुमेंट चांगलं आहे, सेटिंग चांगलं आहे, पर्सनल एरर त्याच्यामध्ये येणार नाही, त्याची प्रिकॉशन घेतली आपण. तर ही एरर येते कशामुळं, काही एक्सपेरिमेंट टेम्परेचर इफेक्टिव्ह असतात. म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आहे. उन्हाळ्यामध्ये एक्सपेरिमेंट केला आणि हिवाळ्यामध्ये एक्सपेरिमेंट केला, कूलिंगचा रेट हा जो आहे तो वेगळा येतो. तर अशा प्रकार टेम्परेचर वरती डिपेंड असणारे एक्सपेरिमेंट जे आहेत ते जर आपण वेगवेगळ्या सीझनला केले तर त्याचे ॲन्सर वेगळे येतं, म्हणजे टेम्परेचर इफेक्ट असल्यामुळं. किंवा एखादं इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट असेल, इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट असेल तर तुम्हाला माहीत असेल लाईट जी आहे मध्येच काही वेळेला एकदमच जास्त लाईट येते, एकदमच कमी लाईट येते, एकदमच डीम लाईट येते. मग लाईटच्या व्होल्टेजवर डिपेंड असणारे काही इन्स्ट्रुमेंट असतात आणि असे इन्स्ट्रुमेंट जे आहेत त्याच्यामध्ये रिडिंग घेत असेल आपण आणि व्होल्टेज फ्लक्च्युएशन होत असेल, व्होल्टेज कमी जास्त, तर रिडिंग बरोबर येणार नाही. म्हणजे आपण सर्व प्रिकॉशन घेतलेत, पण ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स जर काही बदलत असतील, इफेक्ट ऑफ टेम्परेचर असेल, इफेक्ट ऑफ चेंज इन व्होल्टेज असेल, अशा प्रकारे याच्यामुळं ज्या एरर्स मिळतात त्या एरर्सना आपण रँडम एरर असं म्हणतो. तर ही रँडम एरर आपल्या पुस्तकामध्ये उल्लेख नाही, पण आणखी एक याचं रँडम एरर बद्दल सांगतो मी की इफ द रिडिंग इज व्हेरी स्मॉल दॅन दॅट ऑफ द लिस्ट काउंट, लिस्ट काउंट पेक्षा रिडिंग कमी असेल तरीही रँडम एरर येऊ शकते. म्हणजे कशी पहा, आता हे मीटर स्केलच घ्या, 0 इथं आहे आणि 1 मिलीमीटर इथं आहे, 2 मिलीमीटर इथं आहे, 3 मिलीमीटर, अशा पद्धतीनं. तर या मीटर स्केलचा लिस्ट काउंट किती असतो? लिस्ट काउंट म्हणजे काय, कमीत कमी जे मोजता येतं त्याला लिस्ट काउंट म्हणतात. कमीत कमी किती आहे, 1 मिलीमीटर.
एवढं कमीत कमी आपण मोजू शकतो. पण जर रीडिंग एखादी सोन्याची तार आहे, त्याची लांबी मोजायची आहे आपल्याला. ती सोन्याची तार कुठंपर्यंत आहे, समजा इथंपर्यंत आहे, एवढी तार आहे सोन्याची. ती बरोबर इथंपर्यंत असती तर आपण काय म्हणलो असतो, 1 मिलीमीटर लांबीची तार आहे ती. पण आता ही कुठंपर्यंत आहे, 1 मिलीमीटर पूर्ण नाही, 1 मिलीमीटर पूर्ण नाही, 1 मिलीमीटरला थोडंसं कमी आहे. थोडंसं कमी याचा अर्थ ते रीडिंग किती घ्यायचं, 0.7 घ्यायचं का 0.8 घ्यायचं का 0.9 घ्यायचं. बरोबर इथं मध्ये असतं तर 0.5 घेतलं असतं. मग हे रीडिंग घेताना प्रॉब्लेम होतो. काही जणांना वाटतं ते 0.7 आहे, काही जणांना वाटतं 0.8 आहे. अशा वेळेला जी एरर मिळते त्याला रँडम एरर म्हणतात. म्हणजे ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स आणि लिस्ट काउंटपेक्षा लहान रीडिंग असेल तर अशा पद्धतीनं रँडम एरर मिळते आपल्याला. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हा तिसरा जो पार्ट आहे याच्यामध्ये मिस्टेक्स अँड एरर्स, त्यापैकी मिस्टेक्स कशामुळे होतात समजल्यानंतर आपण 100% रिमूव्ह करू शकतो. आणि एरर्स या ठिकाणी आपण रिमूव्ह करू शकत नाही. सिस्टमॅटिक एरर आणि रँडम एरर असे मेन 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सिस्टमॅटिकमध्ये इन्स्ट्रुमेंटल, डिफेक्टिव्ह सेटिंग आणि पर्सनल एरर असे 3 प्रकार आहेत. मग या ठिकाणी प्रश्न कसा झाला, जर मिस्टेक झाली तर मिस्टेक समजल्यानंतर 100% आपण दुरुस्त करू शकतो. मग एरर कमी कशी करायची, तर एरर कमी करण्यासाठी काय करायचं, तर ही एरर कमी करण्यासाठी काय करावं लागेल, तर अगोदर आपल्याला असं करावं लागेल, याचं इस्टिमेशन करावं लागेल. इस्टिमेशन म्हणजे काय, की आपण जो एक्सपेरिमेंट केला, रीडिंग घेतल्या, आन्सर काढलं, त्याच्यामध्ये एरर किती आलेले आहे, किती टक्के एरर आलेले आहे, ते इस्टिमेशन ऑफ एरर आपण याच्यानंतरचं आर्टिकल पाहणार आहे. पण त्याच्या अगोदर सांगतो की एरर्स रिमूव्ह करण्यासाठी, कमी करण्यासाठी 100% रिमूव्ह होत नाही. एखादं रीडिंग आहे ते जास्त वेळा घ्यायचं, एखादं ऑब्झर्वेशन 5 वेळा घ्यायचं, 5 ऑब्झर्वेशनची बेरीज करायची, त्याला 5 न भागायचं. म्हणजे काय करायचं, ॲव्हरेज काढायचं. ॲव्हरेज काढल्यानंतर त्याच्यामध्ये ॲक्युरेसी वाढते. आहे त्याच्यापेक्षा ॲक्युरेट आणण्याचा प्रयत्न करू शकतो आपण. एरर 100% रिमूव्ह करू शकत नाही. तर आपण पुढच्या पिरियडला काय पाहूया की दिलेल्या रीडिंगमध्ये एरर किती टक्के आहे, म्हणजे इस्टिमेशन ऑफ एरर कशा पद्धतीने करतात हे पुढच्या पिरियडमध्ये पाहू.